नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीचे झाड हे एक फक्त रोपटं नसून ते घरातील पवित्रतेचं, आरोग्याचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. अनेक घरामध्ये सकाळची सुरुवात तुळशीला पाणी घालून आणि तिची पूजा करूनच होते. तुळशी समोर लावलेला छोटासा दिवा, त्याभोवती फिरणारी भक्ती आणि मनात येणारी शांतता ही भावना शब्दात सांगणं कठीण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जर तुळस योग्य दिशेला लावली तर घरात सुख, समृद्धी आणि शांती, सकारात्मक ऊर्जा वाढते असं वास्तुशास्त्र सांगते. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळस नेमकी कोणत्या दिशेला लावावी आणि कोणत्या ठिकाणी लावू नये. ईशान्य दिशा सर्वात उत्तम. वास्तुशास्त्रानुसार तुळस लावण्यासाठी ईशान्य दिशा ही सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला देवतांची दिशा मानली जाते. या ठिकाणी तुळस लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबात सुख समृद्धी येते. पूर्व दिशा. जर ईशान्य दिशेला जागा नसेल तर पूर्व दिशेला तुळस लावणेही चांगले मानले जाते. पूर्व दिशेतून सूर्य उगवतो, त्यामुळे तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो आणि रोप चांगलं वाढतं. उत्तर दिशा. तुळस उत्तर दिशेला देखील लावता येते. या दिशेला तुळस लावल्यास घरात शांतता आणि आर्थिक स्थैर्य वाढते असे मानले जाते. तुळस कुठे लावू नये? दक्षिण दिशेला तुळस लावू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा तुळस लावण्यासाठी योग्य मानली जात नाही. बाथरूम किंवा कचऱ्याजवळ तुळस ठेवू नये. तुळस पवित्र मानली जाते, त्यामुळे तिचा आसपास स्वच्छता असणे खूप महत्वाचे आहे. घराच्या सावलीत किंवा पूर्ण अंधारात ठेवू नये. तुळशीला सूर्यप्रकाश मिळाला तरच ती निरोगी राहते. तुळशीची काळजी कशी घ्यावी? दररोज सकाळी तुळशीला पाणी घालावे. संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावावा. तुळशीभोवती स्वच्छता ठेवावी. आठवड्यातून एकदा थोडी माती सैल करावी. मित्रांनो, मैत्रिणींनो, घरातील तुळस ही फक्त एक वनस्पती नसते, ती आपल्या घरातील आस्था, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असते. रोज तुळशीला नमस्कार केल्यावर मनाला जी शांतता मिळते ती कदाचित जगातील कोणत्याही औषधात नाही. म्हणूनच आपल्या घरात तुळस लावा, तिची प्रेमाने काळजी घ्या, कारण छोटसे हे रोपटं आपल्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि समाधान घेऊन येऊ शकतं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच उपयुक्त माहिती